प्रँक नाही बनवलं असतं तर तू एखादा बिझनेस टाकला असता तर तो कुठला असता? 100K झाल्यानंतर लोक सेलिब्रेशन करतात, पण माझा 100K झाल्यानंतर मी माझ्या एका शॉपची ओपनिंग करणार आहे, ते म्हणजे एडादीपूर टी हब. तर टीचाच बिझनेस का निवडायचा आहे? टीचा बिझनेस याच्यासाठी निवडायचा आहे की जे मी इन्व्हेस्ट करणार ती मी स्वतः करणार, ना घरून 1 रुपया घेणार आहे. घरून पैसे घेऊन तर लोक कपड्याचे दुकान टाकतात, पण मला स्वतःच्या पैशांनी मला चायची एक शॉप चालू करायची आहे. त्याला Okay. मी एडादीपूर टी हब म्हणून, अमृतुल्य म्हणून असं नाव देईल. तर मार्केटमध्ये खूप सारे चहाचे शॉप आहेत, तर अशी कुठली मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरशील की तुझा बिझनेस ग्रो करेल? जेवढे आपलं शॉप आहे कोणत्या कॅन्डोट साठी झालं, त्यांच्यापेक्षा वेगळी टेस्ट कशी देता येईल मला, हा. त्याचा मी त्याच्यावर लक्ष देईल. तसं तर माझा मित्र परिवार चांगला आहे आणि इंस्टाला पण चांगले लोक आहे माझ्यासोबत सगळे, तर त्याचा मी फायदा घेईल. म्हणजे तू तुझा फेस व्हॅल्यूला बिझनेस मध्ये कन्वर्ट करशील. Yes, क्या yes, बात आहे. yes. आता समज तुला बिझनेसचं शून्य नॉलेज आहे, तर तुझी पहिली पायरी काय राहील? पहिली पायरी ही राहील, माझ्या मामाच्या स्वतःच्या 2-3 हॉटेल आहे, त्यांचा मी अनुभव घेईल. त्याच्यानंतर माझ्या बिझनेसला मी स्टार्टअप करेल. आता बिझनेस आला म्हणजे स्टाफ आला, तर तू स्टाफला कसं डील करशील? स्टाफला पहिले तर मी आपली फॅमिली म्हणून त्यांना ठेवेल. मला काय लागतं त्याच्यापेक्षा त्यांना कशाची गरज आहे, त्यांना टाइमवर पैसे लागतात पहिली गोष्ट सगळ्यांना, तर त्यांना मागण्याच्या अगोदर मी त्यांचं पेमेंट अगोदर देईल, कारण की त्यांनी त्यांना